जय गजानन माऊली. नमस्कार मंडळी, आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्या अनिल सिंधू भक्ती चॅनलवर. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र शेगाव येथे. श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध भागातून भाविक शेगावला येत असतात. शेगावला आल्यानंतर प्रत्येक भाविकाच्या मनात एक प्रश्न असतो, दर्शनानंतर राहायचे कुठे? भक्त निवास कसा आहे? खोल्या आणि परिसराची व्यवस्था कशी आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आनंद विहार शेगाव येथील भक्त निवास. तर चला पाहूया हा भक्त निवास नेमका कसा आहे आणि इथे आल्यानंतर भाविकांना काय अनुभव मिळतो. गण गण गणात बोते. मंडळी, शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र आहे. श्री गजानन महाराजांच्या पावन वास्तव्यामुळे शेगावला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था हा प्रवासातील एक महत्त्वाचा भाग असतो. याच पार्श्वभूमीवर आपण आज आनंद विहार भक्त निवासाचा परिसर पाहत आहोत. आपण चित्रांमध्ये पाहू शकता की भक्त निवासाचा परिसर व्यवस्थित आणि हिरवाईने नटलेला दिसतो. परिसरात मोठी झाडे, सुंदर बाग आणि शांत वातावरण जाणवते. शेगाव सारख्या धार्मिक ठिकाणी दर्शन आणि भक्तीचा अनुभव घेतल्यानंतर काही वेळ शांतपणे विश्रांती घेण्यासाठी असे वातावरण निश्चितच सुखद वाटते. आनंद विहार परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणारे भव्य धार्मिक शिल्प. हे शिल्प परिसराचे आकर्षण वाढवते आणि संपूर्ण वातावरणाला एक आध्यात्मिक स्वरूप देते. मंडळी, आता आपण भक्त निवासाच्या इमारतीकडे पाहूया. भक्तांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आलेली असून बाहेर गावाहून येणाऱ्या कुटुंबांना येथे राहण्याचा पर्याय मिळतो. खोलीमध्ये साधेपणा आणि आवश्यक निवासाची सोय दिसून येते. आपण व्हिडिओमध्ये दाखवत असलेल्या खोलीमध्ये बेड, कपाट, खुर्च्या आणि इतर मूलभूत सुविधा दिसतात. प्रवासात दिवसभर दर्शन आणि फिरणे झाल्यानंतर आराम करण्यासाठी अशा प्रकारची साधी आणि व्यवस्थित खोली भाविकांसाठी उपयोगी ठरू शकते. मात्र मित्रांनो, भक्त निवासातील सध्याची उपलब्धता, खोलीचे प्रकार, नियम आणि शुल्क वेळेनुसार बदलू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष मुक्कामाचे नियोजन करताना अधिकृत माहितीनुसारच निर्णय घेणे योग्य राहील. आता एक महत्त्वाची गोष्ट, शेगावला आपण केवळ फिरण्यासाठी किंवा पर्यटनासाठी येत नाही. इथे येण्यामागे सर्वात मोठी भावना असते ती म्हणजे गजानन महाराजांचे दर्शन आणि त्यांची भक्ती. म्हणूनच भक्त निवासाचा परिसरही शांत, स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठेवणे ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी आहे. आपण येथे मुक्काम करत असाल तर परिसराची स्वच्छता राखा, अनावश्यक आवाज करू नका आणि इतर भाविकांनाही सहकार्य करा. मंडळी, शेगावमध्ये येताना तुम्ही कुटुंबासोबत असाल तर राहण्याची व्यवस्था आधीच ठरवणे चांगले. विशेषतः सुट्टीचे दिवस, सण किंवा मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या काळात भाविकांची गर्दी वाढू शकते. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना निवासाची माहिती आधी घेणे सोयीचे ठरते. आनंद विहारचा परिसर पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवते, शेगावच्या भक्तिमय वातावरणात राहण्याचा अनुभवही या यात्रेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दिवसभर गजानन महाराजांचे दर्शन, मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण आणि त्यानंतर शांतपणे विश्रांती, हा अनुभव अनेक भाविकांसाठी विशेष असतो. मंडळी, तुम्ही जर पहिल्यांदाच शेगावला येत असाल तर फक्त मंदिराचे दर्शन घेऊन परत जाण्याऐवजी वेळ असेल तर शेगावमधील इतर धार्मिक आणि प्रेक्षणीय ठिकाणांनाही भेट देऊ शकता. आणि अर्थातच प्रत्येक ठिकाणी स्थानिक नियम आणि संस्थांच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आनंद विहार भक्त निवासाचा बाहेरील परिसर, इमारत, खोली आणि आजूबाजूचे वातावरण पाहिले. तुम्हाला काय वाटले? आनंद विहार भक्त निवास कसा वाटला? तुम्ही यापूर्वी येथे मुक्काम केला आहे का? जर केला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतर भाविकांसाठी देखील उपयोगी ठरू शकतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अनिल सिंधू भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
हा भक्तिमय व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असेच सुंदर भक्तिगीते, मंत्र आणि आरत्या ऐकण्यासाठी अनिल सिंधू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.